हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सिव्हिल मास्टर्स. तर आज आपण बघूया की लेक्चर नंबर 4 दॅट इज द ब्रिज हायड्रॉलॉजी. या लेक्चर सिरीजमध्ये आपण जे MPSCच्या सिलेबसमध्ये ब्रिज इंजिनिअरिंगचे टॉपिक आहेत ते पूर्ण या एकाच लेक्चर सिरीजमध्ये कव्हर करणार आहेत. तर चला मग सुरू करूया लेक्चर नंबर 4 दॅट इज ब्रिज हायड्रॉलॉजी. आता यामध्ये पहिला पॉईंट आहे फ्लड डिस्चार्ज. फ्लड डिस्चार्ज कसं कॅल्क्युलेट करतात? बाय इम्पेरिकल मेथड्स. तर एक जनरल इक्वेशन आहे ते लक्षात ठेवा, Q इक्वल टू C M टू दी पॉवर N. दॅट इज द जनरल इक्वेशन. Q म्हणजे काय? डिस्चार्ज विच इज इन द मीटर क्यूब पर सेकंद. C काय असतं? C कॉन्स्टंट असतं. M असतं एरिया ऑफ कॅचमेंट. कशात असतो? किलोमीटर स्क्वेअरमध्ये. आणि N काय? N इज द इंडेक्स. सो Q इक्वल टू C इंटू M टू दी पॉवर N. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे कॉन्स्टंट C डिपेंड्स अपॉन द फॉलोइंग फॅक्टर. आता लास्ट इक्वेशनमध्ये आपण पाहिलं होतं Q इक्वल टू C इंटू M टू दी पॉवर N. त्यातले जे कॉन्स्टंट C आहे ते वेगवेगळ्या फॅक्टरवर डिपेंड करतं. तर पहिला कोणता आहे? पहिला आहे बेसिन अँड कॅचमेंट कॅरेक्टरिस्टिक्स. आणि नंतर आहे स्टॉर्म किंवा रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक्स. त्यामध्ये कोणकोणत्यात एरिया आहे, शेप आहे, स्लोप आहे. आणि यामध्ये काय काय इंटेन्सिटी आहे, ड्युरेशन अँड डिस्ट्रीब्युशन आहे. एक्झाममध्ये ते विचारतात की बाबा बेसिन कॅरेक्टरिस्टिक्स कशावर डिपेंड करतं. बेसिन काय असतं? बेसिन म्हणजे कॅचमेंट असतं. तर लक्षात घ्या, एक कॅचमेंट असेल तर तो कशावर डिपेंड येईल? बरोबर आहे, कॅचमेंटचा किती एरिया आहे, त्याचा शेप कसा आहे, त्याचा स्लोप कसा आहे, या गोष्टीवर डिपेंड राहील. आणि स्टॉर्म किंवा रेनफॉलची कशावर डिपेंड राहील? त्याची रेनफॉलची इंटेन्सिटी किती आहे, किती ड्युरेशनसाठी तो झालता रेनफॉल, किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, इव्हन डिस्ट्रीब्युशन आहे का अनइव्हन डिस्ट्रीब्युशन आहे. तर कॉन्स्टंट C या फॅक्टरवर डिपेंड राहतं. आता जो आपण वर पाहिलेला फॉर्म्युला त्याची काही लिमिटेशन्स आहेत. तर ते कोणकोणते लिमिटेशन्स आहेत? तर ते लिमिटेशन डू नॉट कन्सिडर फ्रिक्वेन्सी ऑफ फ्लड. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सी ऑफ फ्लड म्हणजे आपण नाही, ज्याने डिराईव्ह केलेला फॉर्म्युला आहे त्याने कन्सिडरच केलेलं नाही आहे. इट कॅन नॉट बी अप्लाइड युनिव्हर्सली. बरोबर आहे, इम्पेरिकल फॉर्म्युल्याचा हाच एक ड्रॉबॅक असतो की तो प्रत्येक ठिकाणी वापरता येत नाही आहे. सर्टन लोकेशनला सर्टन कंडिशनमध्येच तो वापरता येतो. त्यामुळे इट कॅन नॉट बी अप्लाइड युनिव्हर्सली म्हणजे अख्ख्या जगभरात कुठेही तो वापरता येत नाही. आणि फिक्सिंग कॉन्स्टंट इज व्हेरी डिफिकल्ट. एक्झॅक्ट थिअरी कॅन नॉट बी पुट फॉर इट सिलेक्शन. तर मग कॉन्स्टंट जी सी कॉन्स्टंट आहे ते एवढ्या फॅक्टरवर डिपेंड आहेत. आपण इथे पाहिलं एवढ्या फॅक्टरवर डिपेंड आहे. तर ते फिक्स करणं खूप अवघड आहे, कारण एखादा माणूस वेगळा कॉन्स्टंट फॉर्म करू शकतो, एखादा वेगळा फॉर्म करू शकतो. प्रत्येकाच्या पॅरामीटर्स पण वेगळे असतात. त्यामुळे अशी एक्झॅक्ट थिअरी अजून नाही आहे की जी कॉन्स्टंटवर वर्क करू शकेल. त्यामुळे हे त्याचे लिमिटेशन्स आहेत. नेक्स्ट आहे मेथड्स. आता कोणी कोणी दिलेलं आहे मेथड्समध्ये? डिकनने एक दिलेलं आहे, रेवेजनं दिलेलं आहे, इंग्लिशनं दिलेलं आहे, नवाब जंग बहादूरनं दिलेलं आहे, क्रेगरनं दिलेलं आहे, खोसलानं दिलेलं आहे, बेसननं दिलेलं आहे. हे या 7 लोकांनी इम्पेरिकल फॉर्म्युला दिलेले आहेत फ्लड डिस्चार्ज ब्रिजमध्ये मेजर करण्यासाठी. हे इम्पॉर्टंट आहेत, हे नावं लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारतात. हे 7 नावं आहेत, बेसिक नावं आहेत, हे आपल्याला लक्षातच राहिले पाहिजेत. तर आता यांचे कोणकोणते जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत तेच मी घेणार आहे. कारण असे ब्रिजचा जर तुम्ही सिलेबस बघितला किंवा कोणताही बुक बघितलं तर त्यामध्ये एवढा मोठा सिलेबस आहे की, पण आपल्याला सिलेक्टिव्ह गोष्टीचाच अभ्यास करायचा आहे. कारण आपलं जे मेन फोकस आहे ती आपल्याला एक्झाम क्लिअर करायची आहे. दॅट इज आवर मेन फोकस. तर पहिला फॉर्म्युला बघूया आपण, डिकन्स फॉर्म्युला. आता डिकन्स फॉर्म्युला ओनली युज्ड इन नॉर्थर्न इंडिया. म्हणजे नॉर्थ साईडचा जो इंडिया आहे म्हणजे दिल्ली, उत्तर प्रदेश वगैरे इकडचा साईडचा एरिया आहे तिथेच आपण डिकनचा फॉर्म्युला यूज करू शकतो. तर काय त्याचं स्टेटमेंट आहे? Q इक्वल टू C इंटू M टू दी पॉवर 3/4. ह्यामध्ये N ची व्हॅल्यू किती आहे? 3/4 आहे.
क्यू इक्वल टू सी इंटू एम टू द पॉवर 3/4. आपण सुरुवातीलाच बघितलं होतं जनरल इक्वेशन काय असतं. क्यू इक्वल टू, सुरुवातीला आपण बघितलं होतं जनरल इक्वेशन काय आहे. क्यू इक्वल टू सी डॉट एम टू द पॉवर एन. तर त्या एनची व्हॅल्यू डिकननं किती दिलेली आहे, त्या एनची व्हॅल्यू डिकननं दिलेली आहे 3/4. सी, आता कॉन्स्टंट जे सी आहे ते व्हॅरी करतं 11.02 ते 22.04 पर्यंत व्हॅरी करतं. हे विचारतात, हा डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तयार होऊ शकतो. डिकनवर काय काय होऊ शकतो, हे कुठे यूज करतात, कुठे यूज करतो आपण, नॉर्थ साईडचा जो इंडिया आहे, दिल्ली, उत्तर प्रदेश वगैरे इकडे यूज करतो. त्याचा फॉर्म्युला काय, क्यू इंटू सी इंटू एम टू द पॉवर 3/4. यांची व्हॅल्यू आहे 3/4 आणि सी कुठे किती किती व्हॅरी करतं, 11.02 ते 22.04. आता काही रिजनसाठी डिकनने एक फॉर्म्युला दिलेला आहे. तर त्यासाठी नॉर्थन इंडियासाठी 11.37 आणि वेस्टर्न इंडियासाठी 22.04. एवढ्याच गोष्टी आपल्याला डिकनमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर आहे रेवेज फॉर्म्युला. आता रेवेचा फॉर्म्युला कुठे यूज करतो आपण, साऊदर्न इंडियामध्ये जा खालचा साऊथचा जो पार्ट आहे तिथं आपण यूज करतो तो रेवेज फॉर्म्युला. कन्फ्युजन होऊ शकतं, नीट लक्षात ठेवा. डिकन हा नॉर्थर्न इंडियामध्ये आणि रेवेज साऊथर्न इंडियामध्ये. ह्याचा फॉर्म्युला काय आहे, क्यू इक्वल टू सी इंटू एम टू द पॉवर 2/3. इथं किती आहे एन, एन आहे इथं 2/3. म्हणजे लक्षात ठेवा की डिकनने जी एनची व्हॅल्यू दिली आहे 3/4 दिलेली आहे. डिकनने एमची व्हॅल्यू किती दिली आहे, 3/4 दिली आहे आणि ह्यानं किती दिली आहे, 2/3 दिलेली आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण नेक्स्ट फॉर्म्युला बघूया, दॅट इज इंग्लिश फॉर्म्युला. आता इंग्लिश फॉर्म्युला कुठे यूज होतो, इट इज ओनली युज्ड इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये यूज करतो आपण इंग्लिश फॉर्म्युला. आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की डिकन नॉर्थर्न इंडियामध्ये, रेवेज साऊथर्न इंडियामध्ये आणि आता इंग्ली कुठं, स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये यूज करतो आपण इंग्ली, स्टेट ऑफ महाराष्ट्र. तर स्मॉल एरियासाठी डिकननं इंग्लीनं फॉर्म्युला दिलेला आहे. फॅन शेप्ड जर कॅचमेंट असेल तर काय फॉर्म्युला, क्यू इक्वल टू 123.2 अंडर रूट एम. क्यू इक्वल टू 123.2 अंडर रूट एम. हा स्मॉल एरियासाठी फॉर्म्युला आहे. यम काय असतं, आपण यम सुरुवातीलाच बघितलं होतं की यम हे किलोमीटर स्क्वेअरमध्ये असतं. फॉर्म्युले लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. UPSCमध्ये किंवा MPSCमध्ये तर ते डायरेक्ट फॉर्म्युलाच विचारणार आहेत तुम्हाला काय कॅल्क्युलेशन वगैरे नाही विचारणार. पण UPSC जी एक्झाम असते, UPSCमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन विचारतात आणि त्यामध्ये ते बेसिकली विचारू शकतील की यम दिलेले देते 100 किलोमीटर स्क्वेअर, तर काढा इंग्लिशचा फॉर्म्युलानुसार व्हॅल्यू काढा, तर तुम्हाला काढता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे फॉर ऑल टाईप्स ऑफ कॅचमेंट. सगळ्या कॅचमेंटसाठी क्यूचा फॉर्म्युला काय आहे, 123.2 एम डिवायडेड बाय अंडर रूट एम प्लस 10.36. हा फॉर्म्युला इंग्लीला दिलेले आहेत. इंग्लीने हे दोन फॉर्म्युले दिलेले आहेत. स्मॉल एरियासाठी कोणता आहे आणि फॉर ऑल टाईप ऑफ कॅचमेंटसाठी कोणता आहे. आणि हे लक्षात ठेवा की ते स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये यूज होतं. नेक्स्ट आहे खोसलाच फॉर्म्युला. खोसला फॉर्म्युला काय आहे, इट इज अ रॅशनल फॉर्म्युला. हा रॅशनल फॉर्म्युला आहे. बघा तुम्ही, P इक्वल टू, एकदम लिनियर फॉर्म्युला आहे हा, P इक्वल टू R प्लस L. P इक्वल टू R प्लस L. P काय असतं, P असतं रेनफॉल, R असतं रन ऑफ आणि L असतं लॉसेस. सिम्पल आहे, P इक्वल टू R प्लस L. खोसला काय आहे, रॅशनल फॉर्म्युला आहे, रेनफॉल, रन ऑफ आणि लॉसेस. बरोबर आहे, कारण जेव्हा रेनफॉल पडतं, जेव्हा जमिनीवर पडतं त्यावेळेस काही जे प्रमाणात जे पाणी आहे त्याचं लॉसेस होतं, जे इव्हॉपरेशनमध्ये वगैरे जातं किंवा कंडेन्सेशन वगैरे जातं.
पण काही जे पाणी आहे त्याचं रन ऑफ होतं, त्यामुळे टोटल रेनफॉल काय येतो, रन ऑफ प्लस लॉसेस. इम्पॉर्टंट आहे, यावर क्वेश्चन जनरली विचारला जात नाही, पण एक कन्सेप्च्युअल लक्षात ठेवा, P = R + L. तर आता आपण नेक्स्ट फॉर्म्युला बघूया. द नेक्स्ट फॉर्म्युला इज द बेसन्स फॉर्म्युला. बेसन्स फॉर्म्युला इट इज अ व्हेरी रॅशनल फॉर्म्युला अँड कॅन बी युज्ड इन एनी केस. हे बघा इथे लक्षात ठेवा की इट इज अ व्हेरी रॅशनल फॉर्म्युला अँड विच कॅन बी युज्ड इन एनी केस. जो तुमचा आधीचा खोसलाचा फॉर्म्युला होता, जो खोसलाचा फॉर्म्युला, इथे खोसलाचा फॉर्म्युला काय, रॅशनल फॉर्म्युला आहे. अँड द बेसनचा जो फॉर्म्युला आहे तो व्हेरी रॅशनल फॉर्म्युला आहे, विच कॅन बी युज्ड इन एनी केस. कन्फ्युजन होऊ शकतं. आणि जो आपला बेसन आहे तो कुठेही यूज करू शकतो. तर त्याने काय दिलं एक फॉर्म्युला इम्पेरिकल, QM = PM × QR / PR. सेम म्हणजे काय, QM म्हणजे काय, एक्सपेक्टेड पीक, एक्सपेक्टेड डिस्चार्ज किती असणार. QR म्हणजे आपण ऑब्झर्व केलेला डिस्चार्ज. PR काय, ऑब्झर्वड रेनफॉल. आणि PM काय, एक्सपेक्टेड रेनफॉल. म्हणजे याला नेमकं म्हणायचं काय, हा फॉर्म्युला दिलेला आहे म्हणजे काय, डिस्चार्ज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रेनफॉल. हे ह्याचं स्टेटमेंट आहे. डिस्चार्ज जो असतो तुमचा तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे रेनफॉलसाठी. मग त्यानुसार त्याने काय केलं, ऑब्झर्वड आणि एक्सपेक्टेड जो डिस्चार्ज असेल आणि रेनफॉलमधलं रिलेशन काढलं, तो आहे QM = PM × QR / PR. हे बेसननं दिलेलं आहे. तर आपण बघितलं पहिलं इम्पेरिकल मेथड्स बघितले. इम्पेरिकल मेथड्समध्ये कोणकोणत्या मेथड बघितल्या, डिकन्स बघितलं, रेवे बघितलं, इंग्लिश बघितलं, खोसला बघितलं आणि बेसन्स. आता बाकीचे जे फॉर्म्युले आहेत ते जास्त इम्पॉर्टंट नाही आहेत आणि ते खूप कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युले आहेत. असे क्वेश्चन आहेत जे एक्झामला विचारले जात नाही आहेत आणि यावर पण तुम्हाला ते काही कॅल्क्युलेशन विचारणार नाही आहे, ते तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युलेज विचारतील. त्यामुळे फॉर्म्युलेज लक्षात ठेवा आणि त्याचा यूज कुठे आहे ते एक लक्षात ठेवा, ते खूप महत्त्वाचं आहे. तर आता नेक्स्ट मेथड आहे रॅशनल मेथड. आपण पहिल्यांदा बघितली इम्पेरिकल मेथड, आता आहे रॅशनल मेथड. रॅशनल मेथड इज ओनली युज्ड फॉर स्मॉल कल्वर्ट्स. स्मॉल कल्वर्टसाठी रॅशनल मेथड यूज करतात फक्त. टाईम ऑफ कॉन्सन्ट्रेशन, आता ह्यामध्ये आहे टाईम ऑफ कॉन्सन्ट्रेशन. टाईम ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, एक्झाममध्ये MPSCला डायरेक्ट विचारतात. एक तर तुम्हाला टाईम ऑफ कॉन्सन्ट्रेशन इज डिफाईन्ड ॲज असं म्हणतील आणि 4 ऑप्शन देतील, आणि किंवा एक स्टेटमेंट देतील टाईम ऑफ कॉन्सन्ट्रेशनची डेफिनेशन आणि 4 ऑप्शन देतील. यामधले कोणते करेक्ट आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. टाईम ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, इट इज द टाईम टेकन बाय रन ऑफ टू रीच द साईट ऑफ द ब्रिज ऑर कल्वर्ट फ्रॉम द फार्देस्ट पॉईंट ऑन द पेरिफेरी ऑफ द कॅचमेंट. म्हणजे जे टाईम टेकन बाय रन ऑफने जो टाईम घेतलेला आहे टू द फार्देस्ट पॉईंट म्हणजे एकदम एक्स्ट्रीम पॉईंट जो कॅचमेंटवरचा आहे तिथपर्यंत जायला किती वेळ लागला त्याला टाईम ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. आता हे बघा तुमचं कॅचमेंट आहे इथं, सपोज करा हे कॅचमेंट आहे इथं, इथून ही ब्रिजची साईट आहे इथं, इथून इथपर्यंत जायला त्याला किती वेळ लागला, दॅट इज द, त्यालाच आपण काय म्हणतो, टाईम ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. आणि त्या फार्देस्ट पॉईंटला काय म्हणतो, त्या फार्देस्ट पॉईंटला आपण क्रिटिकल पॉईंट म्हणतो. सिंपल आहे. जे रन ऑफ आहे, जो रन ऑफनं किती वेळ घेतला एक्स्ट्रीम पॉईंट ऑफ कॅचमेंटपासून ते ब्रिज साईटपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ घेतला, आपण त्याला टाईम ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. आणि त्या फार्देस्ट पॉईंटला जो कॅचमेंटवर आहे त्याला आपण क्रिटिकल पॉईंट म्हणतो. TC = 0.89 × L³/H⁻³ 0.385. TC काय असतं, आवरमध्ये असतं. H काय असतं, फॉल ऑफ लेवल फ्रॉम क्रिटिकल पॉईंट मीटरमध्ये. अँड द L काय आहे, डिस्टन्स फ्रॉम द क्रिटिकल पॉईंट किलोमीटरमध्ये.
तर MPSC मध्ये तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युले विचारतात, ते तुम्हाला क्वेश्चन विचारणार नाही आहेत की कॅल्क्युलेट करून दाखवा की आम्हाला टाईम ऑफ कॉन्सन्ट्रेशन किती येईल, हे तुम्हाला विचारणार नाहीत. टाईम ऑफ कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करण्याच्या दोन मेथड आहेत. पहिली आहे रिचर्ड्स फॉर्म्युला अँड द डॅन्सन्स फॉर्म्युला. रिचर्ड्सनं काय केलं, फायचा यूज केला, 0.89 आहे ना तिथे फायचा यूज केला आणि पॉवर झाला ह्याचा 1/3. आणि डॅन्सननं थिटाचा यूज केला आणि त्याचा पॉवर आहे 1/2. बाकी सेम फॉर्म्युला आहे टाईम ऑफ कॉन्सन्ट्रेशनचा. दोन मेथड आहेत, रिचर्ड्स फॉर्म्युला अँड द डॅन्सन्स फॉर्म्युला. एवढंच यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. नेक्स्ट आहे आता पहिली मेथड आपण पहिली इम्पेरिकल मेथड, दुसरी मेथड पाहिली आपण रॅशनल मेथड. आता तिसरी मेथड आहे यूज ऑफ हायड्रॉलिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्ट्रीम. म्हणजे हायड्रॉलिक कॅरेक्टरिस्टिक्सचा यूज करून फ्लड डिस्चार्ज आपण कसं कॅल्क्युलेट करतो. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला Q = AV. आता आपल्याला डिस्चार्ज काढण्यासाठी आपल्याला व्हेलॉसिटी काढावी लागेल. तर व्हेलॉसिटी कशी काढायची, तर फ्लोट्स त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लोट्स आहेत. एक सरफेस फ्लोट आहे, सब सरफेस फ्लोट आहे, रॉड फ्लोट आहे, ट्विन फ्लोट आहेत. हे 4 प्रकारचे फ्लोट आहेत. आणि करंट मीटर एक डिव्हाइस आहे. करंट मीटर हे डिव्हाइस आहे की ते विच इज यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ व्हेलॉसिटीसाठी. आणि ते मॅक्सिमम करेक्ट व्हॅल्यू देतं आणि आपण कॉन्व्हिनियंटली मेजर करतो. तर कसं काढणार, पहिल्यांदा आपल्याला Q = AV आहे ना, त्यामध्ये V काढायचं आहे. तर V कसं काढणार, व्हेलॉसिटी फ्लोट्सने आणि करंट मीटरने. आता तिसरी मेथड आहे इम्पेरिकल फॉर्म्युला. व्हेलॉसिटी काढण्याच्या इम्पेरिकल फॉर्म्युला सायंटिस्टने दिलेले आहेत. तर त्यामधली पहिली आहे मॅनिंग्स फॉर्म्युला. मॅनिंग्सचा फॉर्म्युला काय आहे, V = 1/n r⁻²/3 s⁻1/2. R काय असतं, R असतं हायड्रॉलिक रेडियस आणि N असतं मॅनिंग्स कोएफिशियंट असतं आणि S काय असतं, स्लोप असतो. नंतर लेसीने एक फॉर्म्युला दिला आहे. लेसीचा फॉर्म्युला आपण फक्त ॲल्युव्हियल चॅनललाच यूज करतो. तर त्याने काय दिलं आहे, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला V = 11 r⁻²/3 s⁻1/3. हे फॉर्म्युले जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण ते डायरेक्टली फॉर्म्युलेच विचारतात. आणि कोणता फॉर्म्युला आहे हे तर तुम्हाला लक्षातच राहिलं पाहिजे. हा मॅनिंग्स FM मध्ये येणार आहे आणि हा लेसी आहे तो हायड्रोलॉजी इरिगेशनमध्ये येणार आहे. नेक्स्ट आहे चीझीज फॉर्म्युला. चीझीनं काय दिला फॉर्म्युला, V = c√RS. चीझी हे आपल्याला परत FM मध्ये भेटणार आहे. तर त्याचा फॉर्म्युला आहे V = c√RS. आता ह्या सीच्या व्हॅल्यू कशा काढायच्या, त्यासाठी पण वेगवेगळ्या सायंटिस्टनं वेगवेगळे फॉर्म्युले दिलेले आहेत. कटरनं दिलेला आहे C = 23 + 0.00155 डिवायडेड बाय S + 1/n डिवायडेड बाय 1 + in bracket 23 + 0.00155 डिवायडेड बाय S मल्टिप्लाय बाय n/√r. आता हा फॉर्म्युला खूप मोठा फॉर्म्युला आहे, कन्फ्यूज होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही भरपूर वेळा लिहून यांची प्रॅक्टिस करा, त्याशिवाय हे लक्षात राहत नाही आहे. तुम्ही जेवढ्या वेळेस लिहिचाल तेवढ्या वेळेस तुमच्या ते लक्षात राहील. तर यस काय असतं, ह्यामधलं डेझिग्नेशन बघा. यस म्हणजे काय, यस म्हणजे बेड स्लोप असतो. एन काय असतं, एन असतं मॅनिंग्स कोएफिशियंट असतं. आणि आर काय असतं, आर असतं हायड्रॉलिक रेडियस. आपल्याला माहिती आहे आरचा फॉर्म्युला असतो A/P. हा आरचा फॉर्म्युला आहे. हायड्रॉलिक रेडियस = एरिया डिवायडेड बाय पेरिमीटर. तर हा फॉर्म्युला सीचा कटरनं दिलेला आहे. मॅनिंग्सनं काय दिलेलं आहे, C = r⁻1/6 डिवायडेड बाय n. आणि बेझिननं C = 157.6 डिवायडेड बाय 1 + n डिवायडेड बाय √r. तर हे फॉर्म्युले तुम्ही लिहून पाठ करा,
कारण त्याशिवाय तुमच्या लक्षात राहणार नाही आणि तुम्ही जेवढ्या वेळेस जास्त लिहिसाल तेवढे तुमच्या मेमरीमध्ये लवकर लक्षात राहील. तर हे फॉर्म्युले एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. इम्पेरिकल फॉर्म्युले मॅनिंग्सचा कोणता आहे, लेसिसचा कोणता आहे, चीजिसचा कोणता आहे. तर आपण 3 मेथड पाहिल्या फ्लड डिस्चार्ज मेजर करण्याच्या. पहिली मेथड पाहिली आपण इम्पेरिकल, दुसरी रॅशनल मेथड आणि तिसरी पाहिली हायड्रॉलिक कॅरेक्टरिस्टिक्सचा यूज करून कशी काढायचं फ्लड डिस्चार्ज. आता नंतर आहे रेडिओ आयसोटोप, रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोपचा यूज करून कसं काढायचं. तर यामध्ये डिटेल स्टडी करायची काही गरज नाही आहे, फक्त यामध्ये एवढंच लक्षात ठेवा की हे मोस्ट ॲक्युरेट आहे आणि मोस्ट इफिशियंट मेथड आहे, एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर काय यूज ऑफ हायड्रोग्राफकडून पुढची मेथड आहे. नंतर यूज ऑफ फ्लड फ्रिक्वेन्सीने कशी काढायची. तर या ज्या 2-3 मेथड आहेत यावर कधीही क्वेश्चन विचारले जात नाहीत आणि विचारण्याची पण फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे. त्यामुळे फक्त एवढंच लक्षात ठेवा की ह्या 2 मेथड आहेत ज्याने आपण फ्लड डिस्चार्ज मेजर करू शकतो. नेक्स्ट आहे क्रायटेरिया फॉर फिक्सिंग द डिझाईन डिस्चार्ज. आता एक क्रायटेरिया, आता आपण डिझाईन डिस्चार्ज कसं काढायचं. ठीक आहे, आपण वरच्या सगळ्या मेथडनं डिझाईन आपले डिस्चार्ज कॅल्क्युलेट केले, तर डिझाईन डिस्चार्ज कसं काढायचं. तर डिझाईन डिस्चार्ज काढायचं असेल तर डिझाईन डिस्चार्ज इक्वल टू हायेस्ट फ्रॉम ऑल मेथड्स. आता आपण जे इम्पेरिकल मेथड्सने जे डिस्चार्ज काढला आहे किंवा रॅशनल मेथडनं काढला आहे किंवा हायड्रॉलिक जे कॅरेक्टरिस्टिक्सचा यूज करून काढला आहे, त्यामधलं जे मॅक्सिमम येईल तो आपला डिझाईन डिस्चार्ज येईल. लक्षात ठेवा, मॅक्सिमम व्हॅल्यू, त्यामधली जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे त्यामधली मॅक्सिमम व्हॅल्यू ती हायेस्ट फ्रॉम द ऑल मेथड्स. पण कंडिशन काय आहे, इट शुड बी लेस दॅन द नेक्स्ट हायर डिस्चार्ज मोर दॅन द 50%. ह्या स्टेटमेंटचा अर्थ लक्षात घ्या तुम्ही. इट शुड बी लेस दॅन द मॅक्सिमम हायेस्ट डिस्चार्ज मोर दॅन द 50%. हे बघा इथे लक्ष द्या, तुमचा हायेस्ट डिस्चार्ज आहे लेट सपोज 730, हा हायेस्ट डिस्चार्ज आहे आणि त्याच्यानंतरचा डिस्चार्ज आहे तुमचा 500. तर काय म्हणते, हायेस्ट फ्रॉम द ऑल मेथड्स हा 730 आहे आणि नेक्स्ट आहे 500. तर इट शुड बी लेस दॅन द हायेस्ट डिस्चार्ज मोर दॅन 50%. हे बघा 500च्या जर अजून 50% केलं तर किती येईल आपलं, मल्टिप्लाय बाय 1.5 करा, किती येईल, 750 येईल. तर हे 730 हे 750पेक्षा कमी आहे. तर हे स्टेटमेंट त्यांना म्हणायचं आहे की जे तुमचा हायेस्ट डिस्चार्ज येणार आहे इट शुड बी लेस दॅन द नेक्स्ट हायेस्ट डिस्चार्ज मोर दॅन 50%. दॅट इज आवर स्टेटमेंट. हे आपण लक्षात ठेवण्यासाठी व्हॅल्यू घेतल्या. तर ते एक्झाममध्ये काय तुम्हाला विचारणार नाही आहेत की प्रूव्ह करून दाखवा वगैरे, ते तुम्हाला डायरेक्ट स्टेटमेंट विचारतील. तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे स्मॉल ब्रिजेस. स्मॉल ब्रिजेस डिझाईन टू पास फ्लड ऑफ 20 इयर्स. स्मॉल ब्रिजेस आपण कितीसाठी डिझाईन करतो, 20 वर्षाचा फ्लड पास करण्यासाठी. आणि मेजर ब्रिजेस 100 वर्षाचा फ्लड पास करण्यासाठी. इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवा. वॉटरवे, वॉटरवे म्हणजे काय, द एरिया थ्रू विच वॉटर फ्लोज अंडर ब्रिज सुपरस्ट्रक्चर इज नोन ॲज वॉटरवे. आपण पहिल्याच लेक्चरमध्ये पाहिलं होतं की जेव्हा मी तुम्हाला ब्रिजची डायग्राम काढून दाखवली होती, जे कंपोनंट ऑफ ब्रिज आहे त्यामध्ये ज्या एरियामधून वॉटर फ्लो करतंय ब्रिज सुपरस्ट्रक्चरच्या खालून, त्याला आपण वॉटरवे म्हणतो. लिनियर मेजरमेंट ऑफ दिस एरिया अलॉंग द ब्रिज इज कॉल्ड ॲज द लिनियर वॉटरवे. लिनियर वॉटरवे म्हणजे काय, लिनियर जर मेजरमेंट असेल तर त्याला आपण लिनियर वॉटरवे म्हणतो. त्यालाच आर्टिफिशियल वॉटरवे सुद्धा म्हणतो. लिनियर वॉटरवे म्हणजे काय, सम ऑफ ऑल क्लिअर स्पॅन्स. पहिल्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला विथ डायग्राम एक्सप्लेन केलं होतं की जे ते ब्रिजचे डेक टू डेक जे डिस्टन्स असतं, म्हणजे टोटल क्लिअर स्पॅनचे जे डिस्टन्स आहे त्यालाच आपण लिनियर वॉटरवे म्हणतो. यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की ब्रिजच्या अंडर ज्या एरियातून पाणी पास होतं त्याला आपण वॉटरवे म्हणतो.
आणि ते जर लिनियर मेजरमेंट असेल तर त्याला लिनियर वॉटरवे म्हणतो आणि त्यालाच आपण आर्टिफिशियल वॉटरवे पण म्हणतो. लिनियर वॉटरवे म्हणजेच काय, सम ऑफ ऑल क्लिअर स्पॅन, दॅट इज द लिनियर वॉटरवे. आता नेक्स्ट पॉइंट आहे की वाईल फिक्सिंग द वॉटरवे फॉलोइंग प्रिन्सिपल्स फॉर द सेफ्टी ऑफ मेजर आपण लक्षात ठेवायला पाहिजे. वॉटरवे जेव्हा आपण डिझाईन करतो किंवा फिक्स करतो तेव्हा काही प्रिन्सिपल दिलेत इंडियन आय एस कोडनं, तर ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. इन्क्रीज्ड व्हेलॉसिटी ड्यू टू एफ्लक्स शुड नॉट एक्सीड द परमिसिबल व्हेलॉसिटी अंडर द ब्रिज. आता इन्क्रीज्ड जी व्हेलॉसिटी आहे जी एफ्लक्समध्ये, इट शुड नॉट एक्सीड द व्ही परमिसिबल. जी परमिसिबल व्हेलॉसिटी आहे ती एक्सीड नाही झाली पाहिजे, कारण परमिसिबल हा आपलं लिमिट आहे, ते एक्सीड नाही झालं पाहिजे. तर त्या कोणकोणत्या व्हॅल्यू आहेत परमिसिबल व्हेलॉसिटीच्या त्या आपण बघूया. क्लेसाठी 2.1, सँडी क्लेसाठी 1.5, व्हेरी फाईन सँडसाठी 0.6 to 0.9, फाईन सँडसाठी 0.9 to 1.5, फाईन ग्रॅव्हलसाठी 1.5 to 1.8, रॉकी सॉईलसाठी 3 अँड रॉकसाठी 4.2 to 6 विच इज इन द मीटर पर सेकंदमध्ये. तर या व्हॅल्यू लक्षात ठेवा. ते एक्झामला डायरेक्ट विचारतात की व्हॉट इज द परमिसिबल व्हेलॉसिटी इन द वाईल फिक्सिंग द वॉटरवे फॉर द मटेरियल फाईन सँड. तर आन्सर वुड बी 0.9 to 1.5. तर या गोष्टी लक्षात ठेवा. हे टेबल तुम्हाला लक्षात राहिलाच पाहिजे, कारण हा टेबल यामध्ये व्हॅल्यू कशा असं सिरियली व्हॅल्यू नाही आहेत, व्हॅल्यू ह्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे तुम्ही काहीतरी ट्रिक वगैरे अप्लाय करा की कसं लक्षात राहील, कारण हे असे क्वेश्चन एक्झामला विचारतात. आणि MPSCमध्ये तुम्हाला सांगतो की माझ्या ज्या अनुभवानुसार स्टँडर्ड व्हॅल्यूवर त्यांचा खूप भर असतो. त्यामुळे जिथेही तुम्हाला स्टँडर्ड व्हॅल्यू दिसली किंवा इंडियन आय एस कोडचे रिलेटेड दिसली ती व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा. हे झाली इन्क्रीज्ड व्हेलॉसिटी ड्यू टू एफ्लक्स. आता नेक्स्ट पॉईंट आहे वॉटरवे फिक्स करताना आपण फ्रीबोर्ड काय घेतो. हाय लेवल ब्रिजसाठी इट शुड बी ग्रेटर दॅन 600 mm पेक्षा जास्त, म्हणजे 600 mm पेक्षा जास्त पाहिजे हाय लेवल ब्रिजसाठी फ्रीबोर्ड. आता मिनिमम क्लिअरन्स किती पाहिजे ओपनिंग ऑफ द हाय लेवल ब्रिजसाठी. आता हा पण टेबल आहे, हा पण सिम्पल टेबल आहे, हा पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर सिरियली पहा. जर डिस्चार्ज लेस दॅन 0.3 असेल, 0.3 मीटर क्यूब पर सेकंदपेक्षा, तर किती व्हर्टिकल क्लिअरन्स पाहिजे 150 mm. 0.3 to 3 असेल तर 450 mm, 3.1 to 30 असेल तर 600 mm, 31 to 300 असेल तर 900 mm, 301 ते 3000 असेल तर 1200 mm आणि ग्रेटर दॅन 3000 असेल तर 1500 mm. ह्या सिम्पल व्हॅल्यू आहेत. डिस्चार्ज बघा 3शी रिलेटेड आहे. 0.3, 3, 30, 300, 3000, ग्रेटर दॅन 3000. फक्त तुम्हाला या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आहेत. या पण 150, 400, 150, 300, 300च्याच फरकाने आहेत. पहिलीच व्हॅल्यू आहे ती फक्त 150 आहे, नंतर हे 300च्या फरकाने, 150च्या फरकाने, नंतर बाकीच्या जर 300च्या फरकाने आहेत. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण हे व्हॅल्यू विचारतात. आणि मला वाटते 2016ला MPSC 2016ला आय थिंक क्वेश्चन विचारलेला आहे. MPSC 2016ला त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे मिनिमम व्हर्टिकल क्लिअरन्स किती पाहिजे ग्रेटर दॅन 3000साठी. ग्रेटर दॅन 3000साठी का 0.3 to 3 माहीत नाही मला, पण एक क्वेश्चन विचारलेला आहे, तरी लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे काही रिकमेंडेशन दिलेले आहेत आय एस कोडनं फिक्सिंग करताना. वॉटरवे जर फिक्स करायचं असेल तर काही रिकमेंडेशन दिलेले आहेत. तर कोणकोणते आहेत. वॉटरवे फॉर स्ट्रीम विथ रिजिड बाउंड्री जर असेल तर इफेक्टिव्ह लिनियर वॉटरवे काय असते, विड्थ ऑफ चॅनेल ॲट मिड डेप्थला असते. जर रिजिड बाउंड्री असेल तर विड्थ ऑफ चॅनेल किती आहे मिड डेप्थला, त्याला आपण लिनियर वॉटरवे घेतो. वॉटरवे फॉर कॉसी ॲल्युव्हियल स्ट्रीमसाठी काय असतं, डिस्टन्स बिटवीन द बँक ॲट द हायेस्ट फ्लड लेवल वॉटर सरफेस.
Distance between the bank at the highest flood surface, that is the linear waterway. वॉटरवे फॉर ॲल्युविया स्ट्रीमसाठी काय असतं, विच इज गिवन बाय लेसी. लेसीनं हा फॉर्म्युला दिलाय L = C√Q ॲल्युवियल स्ट्रीमसाठी. तर सीची व्हॅल्यू काय काय असते, सी कॉन्स्टंट आहे 4.8 रेजमी चॅनेलसाठी आणि 4.5 to 6.3 लोकल कंडिशनसाठी. तर हे व्हॅल्यू लक्षात ठेवा. MPSC 2019ला हा फॉर्म्युला विचारलेला होता की लेसीनं कोणता फॉर्म्युला दिला आहे ॲल्युवियल चॅनेलसाठी. तर लक्षात ठेवा L = C√Q. L काय असतं, लिनियर वॉटरवे असतं, मीटरमध्ये असतं. C एक कॉन्स्टंट आहे, त्याच्या व्हॅल्यू आहेत 4.8 आणि 4.5 to 6.3 रेगमी आणि लोकल कंडिशनसाठी. अँड द क्यू काय, मॅक्सिमम डिस्चार्ज आहे विच इज इन द मीटर क्यूब पर सेकंद. तर आता आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट पॉईंट आपला आहे इकॉनॉमिक स्पॅन. इकॉनॉमिक स्पॅन काय असतं, नावातच आहे इकॉनॉमिक. इकॉनॉमिक म्हणजे मिनिमम पाहिजे आपल्याला, जी व्हॅल्यू आहे त्याची ऑप्टिमम पाहिजे. तर कशी म्हणजे काय, द स्पॅन फॉर द टोटल कॉस्ट ऑफ ब्रिज इज मिनिमम. असा स्पॅन ज्याची टोटल कॉस्ट आहे ब्रिजची ती मिनिमम असते, त्या स्पॅनला आपण इकॉनॉमिक स्पॅन म्हणतो. सिम्पल आहे. ह्या पण MPSCला सारखा विचारतात यावर क्वेश्चन. लक्षात ठेवा की जी स्पॅन असतो ज्यासाठी टोटल पूर्ण ब्रिजची कॉस्ट मिनिमम असते त्याला इकॉनॉमिक स्पॅन म्हणतो. आणि इंटरव्ह्यूसाठी तर हा फेमस क्वेश्चन आहे. आणि तुम्हाला मी एक इन्सिडन्स सांगतो की MPSC 2017ला जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो होतो त्यावेळेस मला पण हा सेम क्वेश्चन विचारला होता की इकॉनॉमिक स्पॅन म्हणजे काय आहे. तर ते तुम्ही लक्षात ठेवा की इकॉनॉमिक स्पॅन म्हणजे टोटल कॉस्ट जी मिनिमम आहे ज्या स्पॅनसाठी त्याला इकॉनॉमिक स्पॅन म्हणतात. आता ती कशावर डिपेंड आहे, ऑफकोर्स स्पॅन म्हणल्यावर पहिल्यांदा स्पॅन लेंथवर तर डिपेंडच राहणार आहे. नंतर आहे कॉस्ट ऑफ मटेरियल, अवेलेबिलिटी किती आहे बाबा, स्किड लेवलची अवेलेबिलिटी आहे का नाही, नेचर ऑफ स्ट्रीम टू बी ब्रिच्ड अँड द क्लायमॅटिक अँड अदर कंडिशन. या फॅक्टरवर तुमची इकॉनॉमिक स्पॅन डिपेंड आहे. नेक्स्ट आहे आता आपल्याला डेरिवेशन करायचं की इकॉनॉमिक स्पॅन कसं काढायचं. तर आपल्याला माहिती आहे की ब्रिजची जी कॉस्ट आहे, ब्रिज म्हणजे काय असतं, ब्रिजचे दोन कंपोनंट असतात, एक आहे सुपरस्ट्रक्चर आणि दुसरा आहे सबस्ट्रक्चर. जसं जसं आपण कन्स्ट्रक्शन करत जातो ब्रिजचं आणि जसं जसं स्पॅन लेंथ इन्क्रीज होत जाते, हे बघा इथं मी डायग्रॅममध्ये काढलेलं आहे कॉस्ट वर्सेस स्पॅन. जशी जशी स्पॅन इन्क्रीज होत जाते तसं तसं कॉस्टवर काय इफेक्ट पडतो ते. जसं जसं स्पॅन इन्क्रीज होत जाते तसं तसं आपलं जे वरचं स्ट्रक्चर आहे, म्हणजे वरचं स्ट्रक्चर म्हणजे काय, सुपर स्ट्रक्चर आहे, त्याची कॉस्ट इन्क्रीज होत जाते. आणि जसं जसं स्पॅन इन्क्रीज होत जाते तसं तसं सबस्ट्रक्चरची कॉस्ट डिक्रीज होत जाते. त्याला आपण काय म्हणतो, त्यामुळे काय होतं, जी सुपरस्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चर आहे ना ते एका पॉईंटला येऊन मीट करतं, त्या पॉईंटला आपण इकॉनॉमिक स्पॅन म्हणतो, मोस्ट इकॉनॉमिक स्पॅन. म्हणजे इकॉनॉमिक स्पॅन म्हणजे काय असतो, मोस्ट इकॉनॉमिक स्पॅन, कॉस्ट ऑफ सुपरस्ट्रक्चर इक्वल टू कॉस्ट ऑफ सबस्ट्रक्चर. इथे मी तुम्हाला डायग्राममध्ये सांगितलं, हे सुपरस्ट्रक्चर इन्क्रीज होत जाते, लेंथ इन्क्रीज झाल्यावर, आणि सबस्ट्रक्चर डिक्रीज होत जाते, आणि हे ज्या पॉईंटला भेटतात तिथं ब्रिजची कॉस्ट ही मिनिमम असते. ही कॉस्ट झाली मिनिमम आणि त्या स्पॅनला आपण म्हणतो इकॉनॉमिक स्पॅन. सिम्पल आहे, अवघड काहीच नाही आहे यामध्ये. सुपरस्ट्रक्चर इन्क्रीज होत जातं, सबस्ट्रक्चर डिक्रीज होत जातं आणि ते एका पॉईंटला मीट करतात. त्या पॉईंटला ब्रिजची कॉस्ट ही मिनिमम असते आणि त्याचा करस्पॉन्डिंग जो स्पॅन असतो त्याला आपण इकॉनॉमिक स्पॅन म्हणतो. आय होप ही गोष्ट सगळ्यांना लक्षात आली असेल, काही अवघड नाही आहे. आता डेरिवेशन करताना आपण काही काही अजम्पशन्स कॅल्क्युलेट समजलेले आहेत, त्यांनी एक्झामला विचारलेलं आहे, आय थिंक MPSCला विचारलेलं आहे, हा सारखं यावर क्वेश्चन विचारतात. तर काय, ब्रिज हॅज इक्वल स्पॅन लेंथ.
नंतर काय, कॉस्ट ऑफ सपोर्टिंग सिस्टीम जे आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे स्पॅन लेंथच्या स्क्वेअरला. फ्लोरिंग आणि पॅरापीट जी कॉस्ट आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे स्पॅन लेंथला. कॉस्ट ऑफ वन पियर आणि फाउंडेशन काय कॉन्स्टंट आहे, आणि कॉस्ट ऑफ अबटमेंट आणि त्यांचं पण फाउंडेशन कॉन्स्टंट आहे. 5 अझम्पशन्स आहेत. काय पहिला अझम्पशन्स, स्पॅन लेंथ इक्वल असायला पाहिजे प्रत्येक ब्रिजची जी स्पॅन लेंथ आहे. सपोर्टिंग स्ट्रक्चरची जी कॉस्ट असते ती स्पॅन लेंथच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. फ्लोरिंग आणि पॅरापीटची कॉस्ट स्पॅन लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कॉस्ट ऑफ वन पियर आणि त्यांची फाउंडेशन कॉन्स्टंट आहे, आणि कॉस्ट ऑफ अबटमेंट आणि त्यांचं पण फाउंडेशन कॉन्स्टंट आहे. एवढेच अझम्पशन्स आहेत, बाकी काही नाही आहे. नाव द नेक्स्ट पॉईंट इज द इकॉनॉमिक स्पॅन. आता आपल्याला डेरिवेशन वगैरे बघायची काही गरज नाही आहे, आपण काय सब्जेक्टिव्ह एक्झाम देणार नाही आहेत, आपल्याला ऑब्जेक्टिव्ह एक्झाम द्यायची आहे. तर इकॉनॉमिक स्पॅन काय आता बघूया. इकॉनॉमिक स्पॅनचा फॉर्म्युला, इकॉनॉमिक स्पॅन इक्वल टू काय फॉर्म्युला इकॉनॉमिक स्पॅनचा, एल इक्वल टू अंडर रूट पी डिवायडेड बाय ए, हा इकॉनॉमिक स्पॅनचा फॉर्म्युला आहे. तर पी काय असतं, कॉस्ट ऑफ वन पियर विथ फाउंडेशन, आणि ए काय, कॉस्ट ऑफ सपोर्टिंग सिस्टीम फॉर वन स्पॅन. हे दोन आहेत. तर काय फॉर्म्युला, एल इक्वल टू अंडर रूट पी डिवायडेड बाय ए. तुमच्या डोक्यामध्ये रजिस्टर करून टाका. म्हणजे यावरून आपल्याला एक लक्षात येतं की इकॉनॉमिक स्पॅन जे आहे ते म्हणजे काय, नथिंग बट कॉस्ट ऑफ सपोर्टिंग सिस्टीम ऑफ वन स्पॅन इक्वल टू कॉस्ट ऑफ वन पियर. आपल्याला व्हॅल्यू मिनिमम पाहिजे ना, इकॉनॉमिक पाहिजे. इकॉनॉमिक कधी येईल, जेव्हा ते दोन्ही पण इक्वल असतील, पी आणि ए इक्वल असतील. म्हणजे काय, कॉस्ट ऑफ सपोर्टिंग सिस्टीम ऑफ वन स्पॅन इक्वल टू द कॉस्ट ऑफ वन पियर. हे झालं इकॉनॉमिक स्पॅनमध्ये. आता नेक्स्ट आहेत काही थंब रूल आहेत. इकॉनॉमिक स्पॅन जर आपल्याला स्मॉल ब्रिजमध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी थंब रूल आहेत जे IS कोडनं दिलेले आहेत. जसं आपण पहिल्यांदा व्हिलॉसिटी बघितलं, व्हिलॉसिटीच्या गाईडलाईन्स बघितल्या, किंवा डिस्चार्ज मिनिमम व्हर्टिकल क्लिअरन्सच्या गाईडलाईन्स बघितल्या, तसे इकॉनॉमिक स्पॅनच्या पण काही गाईडलाईन्स आहेत. ते आपल्याला लक्षातच ठेवायचे आहेत, कारण ते एक्झामला डिरेक्टली विचारतात आणि अशा गोष्टी पाठच कराव्या लागतात. त्यामुळे त्याला काही पर्याय नसतो. फक्त तुम्ही असं पाठ करा की काहीतरी ट्रिक वापरा, कारण हॅपॅझर्डली जर पाठ केलं तुम्ही तर ते तुमच्या लगेच लक्षातून जाईल. त्यामुळे असं लक्षात ठेवा की जे मॅक्सिमम काळासाठी तुम्हाला लक्षात ठेवता येईल. तर पहिला ब्रिज आहे स्नरी आर्च टाईप. त्याचं काय असतं, रेशिओ ऑफ द इकॉनॉमिक स्पॅन एल डिवायडेड बाय हाईट ऑफ पियर. L divided by height of pier from bottom of its foundation of its top. तर रेशो ऑफ द इकॉनॉमिक स्पॅन टू द हाईट ऑफ पियर ची व्हॅल्यू काय असते, 2 असते. RCC स्लॅबसाठी असते 1.5, स्टील गर्डरसाठी असते 1.75 आणि स्टील ट्रससाठी असते 3. तर या व्हॅल्यू लक्षात ठेवा. तर आज आपण काय काय पाहिलं, आज आपण पाहिलं की डिझाईन डिस्चार्ज पाहिला, फ्लड डिस्चार्ज कसा मेजर करायचा त्याच्या मेथड्स पाहिल्या वेरियस, नंतर वॉटरवे पाहिलं, लिनियर वॉटरवे पाहिलं, फिक्सिंग वॉटरवे फिक्स करताना आपण व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यू पाहिल्या, व्हर्टिकल क्लिअरन्सच्या व्हॅल्यू पाहिल्या, आणि त्यानंतर पहिला आपण इकॉनॉमिक स्पॅन काय असतं. इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, एक्झामला सारखं क्वेश्चन विचारतात, व्यवस्थित प्रिपेअर करा. आणि हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे, यावर एक तरी क्वेश्चन ब्रिज इंजिनिअरिंगमध्ये हमखास येऊ शकतो. त्यामुळे वेल प्रिपेअर करा. आणि ही जी तुम्हाला PDF आहे, ही PDF मी आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर ॲज युजल शेअर करत आहे, आणि त्या टेलिग्रामची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही जॉईन करा आणि PDF तुम्हाला ॲक्सेस होईल. तर व्यवस्थित अभ्यास करा. ब्रिज इंजिनिअरिंग हा एकदम सोपा टॉपिक आहे, एकदम हार्ड असं काही नाही आहे यामध्ये. असं म्हणजे काय खूप जसं आपलं सॉम किंवा स्ट्रक्चरसारखं तुम्हाला कन्सेप्ट वगैरे लक्षात ठेवायचे आहेत असं काही नाही आहे. थेरॉटिकल गोष्टी आहेत, सिम्पल गोष्टी आहेत. ओके, तर व्यवस्थित प्रिपेअर करा. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये लेक्चर 5 घेऊया. लेक्चर 5मध्ये आपण ॲफ्लक्स बघूया, फ्रीबोर्ड बघूया, त्याचे व्हॅल्यूज बघूया, व्हर्टिकल क्लिअरन्स बघूया. तर ओके.
तर चला आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. थँक्यू.